कृष्ण भगवान की जय। हरये नमः हरये नमः हरये नमः। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। म्हणा हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। थोडा आवाज काढा। हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा। हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा। हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। उत्तानपाद राजाच्या वंशाची चरित्र कथा आपण ऐकली। आता उत्तानपाद राजाला भाऊ होता, त्याचं नाव प्रियव्रत. काय नाव? या प्रियव्रताला पुत्र झाला, त्याचं नाव राजा अग्निध्र. हे सगळे भगवंतांचे भक्त आहेत बरं का. पृथुराजा, त्या पृथुराजाचा पुत्र प्रियव्रत, या प्रियव्रताचा पुत्र राजा अग्निध्र. या अग्निध्राला पुत्र झाला, त्याचं नाव राजा नाभी. काय नाव? राजा. वर्तमान काळातला जो ज्ञात इतिहास आहे, त्या ज्ञात इतिहासातला हा पहिला चक्रवर्ती सम्राट.
त्याचं नाव काय? नाभी राजा. भलं मोठं राज्य करायचं. त्याला पत्नी सुद्धा अत्यंत सुलक्षणा, सुकुलोद्भवा, सकल कार्य कुशला अशी मिळाली. तिचं नाव सुदक्षिणा राणी. काय नाव? हे दाम्पत्य नेहमी संत सज्जनांमध्ये बसायचं. त्या संत सज्जनांनी एक दिवस प्रवचनामध्ये सांगितलं, व्याख्यानामध्ये सांगितलं, ब्रह्मचर्चा करत असताना सांगितलं की या जगतामध्ये परब्रह्म नारायणाची उपासना करणं आणि परब्रह्म नारायणाला प्राप्त करून घेणं हे मनुष्याचं इति कर्तव्य आहे. का नारायणाची प्राप्ती करून घ्यायची? कशासाठी करून घ्यायची? प्रवचन दिलं त्याने. ते नाभी राजा आणि सुदक्षिणा राणीला अत्यंत भावलं. प्रवचनाचा परिणाम झाला. दोघही राजा राणी भक्ती करू लागले. कशी भक्ती? सवई मन कृष्ण पदारविंदयो वचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करौ हरैर मंदिर मार्जनादिषु श्रुतिंचकाराच्युत सत्कथोदये. नाभिराजा आपली पत्नी सुदक्षिणा राणी बरोबर भगवंत नारायणाची सेवा करू लागला. म्हणजे कशी सेवा करतो? तर याने भलं मोठं मंदिर बांधलं नारायणाचं. तुम्ही तिरुपती बालाजीला गेलेत का? केवढं मोठं मंदिर आहे. तिरुवनंतपुरमला पद्मनाभ स्वामीचं केवढं मोठं मंदिर आहे. काशी विश्वेश्वराचं केवढं मोठं मंदिर आहे. तसं मंदिर कोणी बांधलं? नाभिराजाने सत्ययुगात. मग त्या ऋषीमुनींनी उपदेश केला होता की देवपूजा करत असताना पहिला नियम, देवपूजेची सर्व तयारी आपण करायची आणि मग देवाची पूजा करायची. प्रायशः घरात स्त्रिया पूजा करतात. पुरुषांनी रजा घेऊन टाकली आहे या विषयात. पण यदा कदाचित पुरुष जर पूजेला बसला तर 15 मिनिटांनी बायकोला म्हणावं लागतं, तुमच्या ऐवजी मीच पूजा केली असती तर परवडलं असतं. पूजेला बसला, काडेपेटी कुठे आहे, दिवा कुठे आहे, वात कुठे आहे, पूजेला पाणी कुठे आहे, सगळं हाताशीच द्यायचंय. मग घरात मीच पूजा केलेली काय वाईट आहे? भागवतात सांगितलं, हा तशी पूजा करत नाही. करौ हरैर मंदिर मार्जनादिषु. सकाळी उठून स्वतःच्या हाताने मंदिराचा दरवाजा उघडून भलं मोठं मंदिराचा परिसर झाडून काढायचा. मग मंदिरातलं सभागृह झाडून काढायचा. मग मंदिरातलं गाभारा झाडून काढायचा. स्वतः हाताने तोडलेल्या फुलांच्या माळा बनवायच्या. 1000 तुळशीचे पानं तोडायचे. किती? काय सांगितलं मी? किती पानं तोडायचे? 1000. असं सांगितलंय की भागवत कथा जिथे असेल तिथे तुळशीचं झाड ठेवावं. जमलं तर एक गाय वासरासकट ठेवावी. तर गाय वासरू तर मिळत नाही आली, पण तुळशीची कुंडी ठेवतात. मी ती ठेवणं बंद करून टाकली. पहिल्यांदा सांगतो, तुळशीची कुंडी कथेत ठेवायची का? लोक आयते कथेला येतात. 3 ते 5, 2 ते 5 कथा आहे, 4:45ला येतात. कितीला येतात? कथेच्या आधी किती मिनिटं सांगा? 15 मिनिटं. आणि तिथे कृष्णाची मूर्ती असते. आरतीला उभं राहिलं, आरती झाली, घेतली, नमस्कार करताना त्याच तुळशीचे पानं तोडायचे आणि कोणाला व्हायचे? 7 दिवसात ती तुळशी बोडकी होते. भागवतात सांगितलं, तुळशीचे पानं अवश्य नारायणाला व्हावे, पण ती तुळस स्वतः लावलेली असली पाहिजे. फुलं व्हायचेत देवाला. कोणचे फुलं पाहिजे? पूजेचा मंत्रच आहे,
माल्यादीनि सुगंधीनी मालत्यादीनि वै प्रभो मया हृतानी. मी तोडलेले फुलं. पण कोणते तोडलेले फुलं? स्वतः लावलेल्या झाडाचे तोडलेले फुलं. तेच देवाला तुम्हाला वाहण्याचा काय आहे अधिकार? झाड लावायचं मी तोडायचं तुम्ही, देवाला सांगायचं मुलगा उदय होणार नाही. मी वस्तुस्थिती सांगतो. म्हातारे लोक फार चावट असतात. संध्याकाळी त्यांची सुनबाई सांगते बाहेर फिरून या, कारण घरात खूप त्रास देतात ते. मग त्यालाही फिरता येत नसतं, मान डुगडुगत असते, हातपाय दुखत असतात, म्हणून ते काय करतात? काय घेऊन चालतात? आणि काठी घेऊन चालता चालता कोणाच्या कंपाऊंडमधनं जास्वंदीच्या कळ्या बाहेर आल्या असतील. एकदा असं पाहायचं, एकदा असं पाहायचं, आणि त्या काठीने खाली काढायच्या, खिशात ठेवायचं आणि घरी येऊन गणपतीला व्हायचा. लक्षात ठेवा, मी विनोद सांगत नाही. असं केल्याने पुण्य मिळत नाही. हे चोर कर्म आहे. कुठलं कर्म? ते काका कुठे आहेत आपले कथेला आलेले शहाद्याचे? तुम्ही शहाद्याचे ना काका? यांच्या शहाद्याजवळ प्रकाशा म्हणून गाव आहे. तिथे पुष्पदंतेश्वर महादेव आहेत. एक फूल फक्त चुकीचं तोडलं गेलं म्हणून त्या यक्षाला शाप भोगावा लागला. म्हणून त्याने शिवमहिम्न तिथे लिहिलं. पुष्पदंतेश्वर महादेवाच्या मंदिरात तापीच्या तीरावरती शास्त्राने सांगितलं की हा राजा स्वतः तुळशीचे पानं तोडायचा, म्हणजे त्याने तुलसी वन निर्माण केलं होतं, फुलांचं वन तयार केलं होतं. स्वतः ज्या गाईला चारा खाऊ घातला त्याच गाईचं दूध काढायचा, देवाला व्हायचा. स्वतः शेती करून जे धान्य पिकवलं ते धान्य स्वतः तोडायचं, पाखडायचं, निवडायचं, दळायचं, त्याची पोळी करायची, देवाला नैवेद्य दाखवायचा. इतकी सुंदर भक्ती करतोय. परीक्षित राजा सांगतच होता, आपलं शुकमुनी सांगतच होते. परीक्षित राजाने थांबवलं. म्हणे महाराज मी स्वतः राजा होतो. परीक्षित राजा होता ना. म्हणे राजा स्वतः शेती करून, धान्य तोडून, पीक काढून, ते सटकून, ते स्वतः निवडून, दळून, पोळी करून नैवेद्य कृष्णाला दाखवत असेल तर त्याला राज्यकारभार करायला वेळ कधी मिळत होता? तो राजा आहे ना. शुकमुनींनी सांगितलं, परीक्षिता हीच तर खरी परमार्थाची मौज आहे. हा मंदिरामध्ये कृष्णाची पूजा करत असायचा आणि तो मंदिरातला कृष्ण याचं रूप घेऊन सिंहासनावर बसून राज्य करत असायचा. राजा कुठे सांगा? आणि मंदिरातला देव कुठे? राजाच्या सिंहासनावर. असा तो नाभी राजा भगवंतांची भक्ती करतोय. एक दिवस सुदक्षिणा राणीने त्या राजाला सांगितलं, म्हणे महाराज पतिदेव आपण विवाह केलेला आहे, आपल्याला निसर्ग न्यायाने पुत्र कन्या संतती व्हायला पाहिजे. होईल ती, पण माझी इच्छा अशी आहे की जन्मच द्यायचा आहे तर जनईशी आहे तो नारायण स्वयं. स्वतः नारायणालाच का जन्म देऊ नये? म्हणे मनोदय चांगला आहे, आपल्याला तीव्र भक्ती करावी लागेल. तीव्र भक्ती केली. एक दिवस नारायण स्वप्नामध्ये आला आणि त्या नारायणाने सांगितलं, तुमच्या पोटी मी जन्माला येईन, पूर्ण अवतार घेऊन जन्माला येईन आणि या जगताला संन्यास धर्माचं निरूपण करून सांगेन. स्वयंभुव मनुचा पुत्र प्रियव्रत, प्रियव्रताचा पुत्र अग्निद्र, अग्निद्राचा पुत्र हा राजा नाभी. याच्या घरी त्या सुदक्षिणा राणीला गर्भ राहिला. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या चतुर्थी तिथीला दुपारी 12 वाजता नाभिराजाच्या घरी भगवान नारायण पूर्ण अवतार घेऊन जन्माला आलेत.
त्या नारायण भगवंतांचं नाव. श्री ऋषभदेव भगवान की जय. नाव काय? ऋषभदेव. आपल्या धर्मशास्त्रानुसार हा नारायणाचा अवतार, पण यांच्यापासून काही भक्त लोकांनी नवीन धर्म तयार केला, त्याला म्हणतात जैन धर्म. कुठला धर्म? ते जैन लोक ऋषभदेवांना पहिला तीर्थंकर मानतात, आहे की नाही? पण हा आपल्या धर्मशास्त्रानुसार कोणाचा अवतार आहे? नारायणाचा अवतार. मग वर्णन केलं हा ऋषभदेव कसा होता. म्हणे अजानुबाहू, गुडघ्यापर्यंत काय होते त्याचे? हात होते. सर्व सौगंधयुक्ता, शरीराला सदैव सुगंध यायचा यांच्या. आणि नुसता सुगंध यायचा नाही, जिथे हे ऋषभदेव विचरण करायचे त्याच्या आजूबाजूचा 1 योजन परिसर सुगंधाने व्याप्त व्हायचा. ऋषभदेव एखाद्या वृक्षाच्या तळाशी बसले की त्यांच्याजवळ वाघ येऊन बसायचा, वाघाजवळ हरिण येऊन बसायचं. वाघ आणि हरिण जवळ बसतील का? वैरभाव विसरून बसायचे. सर्प आणि नकुल म्हणजे नाग आणि मुंगूस एकत्र येऊन बसायचे. आणि येऊन करायचे काय? तर ऋषभदेवांच्या मुखातनं बाहेर पडणारा प्रत्येक शब्द, कर्णमिवाद द्रोणासन, कानाचा द्रोण करून ते प्राशन करायचे. आपण जेवायला बसलो की पातळ भाजी असते, कशात घेतो? द्रोणात घेतो. मग ऋषभदेवांच्या मुखातनं बाहेर पडणारे शब्द कानाचा द्रोण करून ते सर्पादी प्राणी श्रवण करायचे. ऋषभदेवांनी केलं काय? तर ऋषभदेवांनी लहानपणापासून संन्यस्त वृत्तीचं प्रतिपादन केलं. सगळ्यांना काय समजून सांगितलं त्यांनी? संन्यास आश्रम. पण आश्चर्य, सगळ्यांना संन्यास सांगितला, स्वतः मात्र विवाह केला. आणि नुसता विवाह केला नाही तर त्यांना 8 पुत्र झाले. किती? ऋषभदेवांना एक दिवस ऋषी मंडळींनी विचारलं, महाराज तुम्ही तर संन्यास सांगितला पण स्वतः मात्र विवाह केला, 8 पुत्रांना जन्म दिला, पण तुमचं ज्ञान फुकाचं आहे, नुसता बोलाचा वाद बोलाची कडी. म्हणे नाही, मी विवाह का केला? संततीला जन्म का दिला? मी जन्माला का आलो याचा मला कधीही विसर पडत. मी अखिल मनुष्य जातीला पटवून दिलं की संसार करून पुत्राधिकांना जन्म देऊन सुद्धा संन्यस्त राहता येत. काय सांगितलं? कन्या पुत्राधिकांना जन्म देऊन विवाह करून संन्यासासारखं राहता येत. आता हा विषय खूप गहन आहे, गंभीर आहे, तुमच्या लक्षात येणार नाही, पण तो लक्षात आला पाहिजे म्हणून मी तुम्हाला एक कथा सांगतो. भागवतातली नाही, ही सत्य घटना आहे. एक मनुष्य संसारातनं विरक्त झाला आणि त्याने संन्यास घेतला. काय घेतला? आणि संन्यास घेतल्यानंतर कुठे जायचं? तर तीर्थक्षेत्रावर जायचं. म्हणून त्याने पंढरपूरला जायचं ठरवलं. पंढरपूरला गेला, पाहतो तर काय, जिकडे पाहावं तिकडे पांडुरंग हरी वासुदेव हरी. त्याने पाहिलं या गडबडीत आपला काही जप जाप्य ध्यान धारणा होणार, म्हणून त्याने केलं काय, आपलं चंद्रभागेच्या या तीरावर पांडुरंगाचं मंदिर, सगळी वारकऱ्यांची गर्दी या बाजूला, हा नावेत बसला आणि पलीकडच्या बाजूला गेला. आता पैल तीरावर कोणी असतं का हो चंद्रभागेच्या? कोणी नाही. सगळी चंद्रभागेची गर्दी कुठे? पांडुरंगाचं मंदिर ज्या बाजूला त्या बाजूला. त्या बाजूला हा एकटा संन्यासी उतरला. आता तिकडे तर कोणीच नाही, एकदम शांतता. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि त्याला लांब दूरवर एक जोडपं दिसलं.
तर ते जोडपं होतं धोब्याचं. आता धोबी मनुष्य, त्याला कपडे धुवायचे, भरपूर पाणी लागणार, कपडे वाळवायला भरपूर जागा लागणार, म्हणून तो नदीच्या या बाजूला आला होता. लांब होतं, दूरवर होतं. ते धोबी, त्याची बायको धुणं धुत होते, कपडे वाळत घालत होते, पांडुरंगाचं भजन करत होते. आणि याच्या लक्षात आलं की त्या बाजूला धोब्याला ओलांडून पुढे गेलं की चंद्रभागेचं अजून नितळ पाणी आहे. आपण स्नानाला धोब्याला ओलांडून पुढे जाऊ. म्हणून हा निघाला. जाता 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 याच्या हातात होता कमंडलू. काय होता? तर कमंडलू जाता जाता हातात घेऊन चालता चालता कमंडलू खालीवर होत होता. अचानक कमंडलू वरती सूर्याचा किरण पडला. तो पडतच होता, पण आत्ता असा पडला की तो कमंडलूवर पडलेला सोन्या सुवर्णाचा सूर्याचा किरण कशावर तरी जाऊन परावर्तित झाला, अधिक चमकू लागला. अरे हा किरण का चमकतोय म्हणून पाहिलं आजूबाजूला, तर झुडपामध्ये एक सोन्याचं कडं पडलेलं होतं. काय पडलं होतं सांगा मला मोठ्याने? कमंडलूवरती पडलेला किरण सूर्याचा कमंडलूवरनं परावर्तित झाला, रिफ्लेक्ट झाला. कशावर पडला? सोन्याच्या कड्यावर. आणि तिथून तो असा चमकू लागला. महाराज, त्या संन्यासाने ते सोन्याचं कडं पाहिलं, इकडे तिकडे पाहिलं, गळ्यातली छाटी काढली. छाटी माहिती आहे ना तुम्हाला? आणि त्या कड्यावर टाकली आणि एका दगडावर बसून राहिला. समोर का बसून राहिला? तर तो म्हणतोय की त्या धोब्याचं कपडे धुवून येईपर्यंत आपण या कड्याची रक्षण करू. आणि तो धोबी आला की त्याला हे कडं देऊन टाकू. आपण तर संन्यासी झालोय. म्हणून तो तिथे काठी घेऊन बसून राहिला. ही घटना सकाळी 10-11ची. 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले. हा पारोसा तसाच. त्याची आंघोळ बाकी, सगळं बाकी. 5 वाजता कपडे धुणं झाले, वाळले. त्या धोब्यांनी गाठोडं भरलं, जाऊ लागले. ते जवळ जवळ येत आहेत. त्या संन्यासाने पाहिलं, तो बसलेला उभा राहिला. ए इकड्या, तुम्हाला एक बक्षीस आहे म्हणे माझ्याकडून. त्या दोनही नवरा बायकोंनी नमस्कार केला. म्हणे महाराज काय बक्षीस आहे? म्हणे त्या कपड्याच्या खाली काय बघा. याने छाती टाकली होती ना. तर ते नवरा बायको होते, त्यांचं नाव होतं राका आणि बाका. संत होते धोब्याचे. त्यांचं मंदिर आहे आजही पंढरपुरात. नाव काय? राका पुरुष आणि बाका स्त्री. धोब्यांचे संत आहेत ते. जिथे धोबी धर्मशाळा असते तिथे या 2 संतांची मूर्ती असते. त्यांनी ते झुडूप पाहिलं, आजूबाजूचा परिसर पाहिला आणि त्या संन्यासाला म्हणे महाराज कपड्याखाली काय असणार आहे म्हणे? ते सोन्याचं कडं तर नाही म्हणे. ते दोघं जण काय म्हणतात? सोन्याचं कडं तर नाही म्हणे. त्या संन्यासाने सांगितलं, बरोबर ओळखलं म्हणे. तो राका आणि बाका दोघांनी कपाळाला हात लावला. म्हणे अरे साधू बुवा, आम्ही ते महिन्याभरापासून कडं पाहतो. कधीपासून? तू आज पाहिलं लोभात पडला. खरा संन्यासी तू एक, आम्ही म्हणे. आम्ही विचार काय केला की हे कडं आपलं नाही, आपल्याला नको आहे, मग त्याच्याकडे पाहायचंच कशाला. आम्ही त्या कड्याकडे पूर्ण काय केलं, तुलाही ते कडं नको होतं, पण तुला सोन्याबद्दल अजून आसक्ती आहे म्हणून तू तिथे बसून राहिला. ते भल्या तुला आम्हाला द्यायचं होतं, पण हे सोनं आहे, ही तुझ्या मनात काय आहे? आसक्ती आहे. आम्हाला सोनं आणि माती दोन्ही काय सारखं आहे. मग मला तुम्ही सांगा, ज्याने संन्यास घेतला विधिवत तो संन्यासी का ज्यांनी लग्न केलं, संसार केला, धोब्याचं काम केलं ते नवरा बायको संन्यासी? खरे सांगा संन्यासी कोण?
हा? कोण संन्यासी? कालिका मंदिरात तुम्ही हे हॉल घेतला, इथे उत्तर देताना काही 10,000 रुपये द्यावे लागतात का? प्रश्न विचारल्यावर उत्तर द्या की मग. राखा बाका खरे संन्यासी. तो भगवे कपडे घातला म्हणून संन्यासी होत नाही. संन्यास ही वृत्ती असली पाहिजे. काय असली पाहिजे? माझ्या समोर पंचपक्वान्नांचं ताट ठेवलं आणि मी सांगितलं माझी एकादशी बर का, मी जेवणार नाही. खरा संन्यासी मी. ज्याला जेवायलाच मिळालं नाही तो म्हणतो हा माझी एकादशी अशी होतीच, त्याला संन्यासी म्हणत नाही. लक्षात ठेवा. पंचपक्वान्नांचं ताट वाढलेलं असताना जो मुठभर दाणे खाण्याची तयारी ठेवतो त्याचं नाव काय? संन्यासी. संन्यासी ही वृत्ती असली पाहिजे. मग ऋषभदेवांनी संन्यस्त वृत्ती कशी हे ऋषीमुनींना समजून सांगितलं. ते ऐकायला ऋषभदेवांचे 8 पुत्र होते. आता मी निरूपण करणार आहे ते संन्यास धर्माचं निरूपण आहे. कशाचं? मातान्न सस्यात. वेळ आली, प्रत्येकाच्या जीवनात वेळ आली की आईला सुद्धा सोडून द्यावं. कोणाला? नाव सांगा. संन्यास धर्म आहे. वेळ आली पितान्न सस्यात. वडिलांना सुद्धा सोडून द्यावं. आयुष्यात वेळ आली बंधुर्न सस्यात. सख्या भावाला सुद्धा सोडून द्यावं. गुरुर्न सस्यात. ज्याच्याकडनं मंत्र घेतला देव मिळवण्यासाठी त्या गुरुला सुद्धा सोडून द्यावं. स्वजनो न सस्यात. आत्या मामा काका मामी भाची पुतण्या सगळ्यांना सोडून द्यावं. देवो न सस्यात. सगळ्या देवांना सोडून द्यावं. पण नारायणाला धरून ठेवावं. कोणाला धरून ठेवावं? हा संन्यास धर्म आहे. आईला सुद्धा सोडायचं, वडिलांना सुद्धा सोडायचं, बंधूला सख्या भावाला सोडायचं, गुरूंना सुद्धा सोडायचं. घरातले असलेले देव टाक असतात, शंका असतो, घंटा असतो, अमुक असतं, ढमुक असतं, सगळं सोडायचं. अहो सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. सगळं सोडावं, सरते शेवटी प्राणही विसर्जन करावा. हा खरा काय आहे? संन्यास धर्म. ही झाली नाण्याची एक बाजू. आता नाण्याची दुसरी बाजू आहे का? कोणाला सोडावं? या शरद काका पुढे या. या या पुढे खुर्चीवर बसा. या इकडे या. आता पुढचं वाक्य आहे का? मी कोणाचं नाव सांगितलं? आईला सोडावं, वडिलांना सोडावं, गुरुला सोडावं, स्वजनांना सोडावं, भावाला सोडावं, देवांना सोडावं, प्राणाला सोडावं. असं का सांगितलं? याचं कारण असं आहे की तुम्ही जर योग्य वेळेस त्यांना सोडलं नाही तर योग्य वेळ येता क्षणी ते तुम्हाला सोडून देतात. आई एक दिवस हात सोडून देते की नाही? वडील एक दिवस न सांगता निघून जातात. सख्खा भाऊ सोडून देतो. गुरु न सांगता निघून जातात. आपण राहतो दवाखान्यात आणि देव राहतात घरी. देव सुद्धा आपल्याला सोडून देतात. सोडून देतात की नाही? अहो एक दिवस न सांगता प्राण सुद्धा निघून जातात. प्राण सांगून जातात का? नाही. आमचा एक मित्र, आज तारीख 27 आहे ना, मागच्या 24 तारखेला तुम्ही आलेच होते त्या दिवशी, वारला. आमच्या वयाचा 47 वय, ज्योतिषशास्त्री. फक्त काय चूक झाली त्याच्याकडनं?
ओहळाचं पाणी प्यायला, ओहळ, त्या पाण्याबरोबर शेवाळं प्यायलं गेलं, पोटात राहिलं, इन्फेक्शन झाली, कावीळ झाली, किडन्या फेल झाल्या. तो आम्हाला शेवटी सांगायचा, मला वाचवा, मुंबईला न्या, दिल्लीला न्या. आम्ही नेलं, वाचवू नाही शकलो. प्राण सांगून जात सर्व अर्पावे, शेवटी प्राण तोही वेचावा. मग तुम्हाला मी गंमत सांगतो बरं का. तुम्ही फुगडी खेळलेले आहेत का? फुगडी खेळताना आपलं शरीर असं नसतं, असं असतं. आपलं शरीर असं, आपलं शरीर असं, आणि ती फुगडी खेळतात. पण कल्पना करा, फुगडी खेळता खेळता ज्याच्याबरोबर फुगडी खेळतोय त्याने आपला हात सोडून दिला तर काय होईल? कोण पडू? तो नाही पडणार, कारण त्याने सोडलाय तो सावध आहे. मग आपल्याला हे आधीच माहिती आहे तो हात सोडणार आहे, तर आपण युक्तीने आपला हात आधीच सोडून घ्यायचा. आपल्याला जर माहिती आई न सांगता जाणार आहे, सोडणार आहे, वडील सोडणार आहेत, गुरु सोडणार आहेत, बंधू सोडणार आहेत, शरीर सोडणार आहे आपल्याला, तर आपणच युक्तीने त्यांना काय करावं? सोडून टाकावं. सर्व अर्पावे, शेवटी प्राण तोही वेचावा. सगळं सोडावं, फक्त एक सोडू नये, गोपाल कृष्ण भगवान. कारण अंतकाळी आपल्याबरोबर कोण येतो? तर जो येतो त्याचं नाव आहे धर्म. काय येतो? मोठ्याने सांगा. धर्म येतो. धर्म म्हणजे काय? तुम्ही आज जे भागवत ऐकलं ते बरोबर येणार आहे. तुम्ही आज जे जेवले ते बरोबर येणार नाही. तुम्ही आज देवपूजा केली ती बरोबर येणार आहे. आणि तो धर्म हे श्रीकृष्णाचंच रूप आहे. म्हणजे धर्मरूपी श्रीकृष्ण आपल्या बरोबर असतो. तो श्रीकृष्ण जवळ ठेवायचा, बाकी सगळं सोडून द्यायचं. याला म्हणायचं संन्यास धर्म. संन्यास धर्म म्हणजे भगवे कपडे घालायचे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायचं. त्याला संन्यास म्हणत नाही. विरक्ती ही आतून असली पाहिजे. काय असली पाहिजे? आतून असली पाहिजे. मग हे ऋषभदेवांनी ऋषीमुनींना सांगितलं. त्यावेळेस 8 पुत्रांनी ऐकलं. ऋषभदेव म्हणतात, तुम्ही आता ऐकलेलंच आहे ना, मग तुमच्यासाठी आता तो नाभिराजाचा पुत्र होता ऋषभदेव. म्हणजे सगळ्या पृथ्वीचा कोण होता? तो मालक होता. त्याला 8 पुत्र झाले, म्हणून त्याने सगळी पृथ्वी 8 पुत्रांना समान वाटून टाकली. म्हणून भागवतात लिहिलंय, ऋषभदेवांनी पृथ्वीचे 8 खंड केले. खंड म्हणजे तुकडे. ज्येष्ठ पुत्र होता भरत राजा. काय नाव? त्या भरताला खंड दिला. त्या भरताच्या खंडाचं नाव झालं भरतखंड. आणि त्या भरतखंडावरनं आपल्या देशाचं नाव पडलं भारत प्रदेश. भारतखंडे भारत प्रदेशे. मग या भरताला जे राज्य मिळालं ते भरताने न्यायाने नीतीने केलं. ऋषभदेवांना साजेल असं राज्य केलं. पण याला कर्मधर्म संयोगाने गुरुकडनं गायत्री मंत्राची दीक्षा मिळालेली होती. कुठला मंत्र? मग गायत्रीचा जप करत होता. एक दिवस नारायणाने स्वप्नात येऊन सांगितलं, राज्य सोड, मुलाला देऊन टाक. तू गंडकी नदीच्या तीरावर येऊन गायत्री मंत्राचा जप कर. नेपाळ प्रांतात हा भरत राजा गंडकी नदीवर जाऊन गायत्री मंत्राचा जप करू लागला. एक दिवस नारायणाने परत स्वप्नात येऊन सांगितलं, बस 1 वर्ष कर. 1 वर्ष जप केला. परत स्वप्नात आला, म्हणे उद्या सकाळी तुला घ्यायला मी विमान घेऊन येईन. कोण म्हणे? नारायण. सकाळ झाली. भरत राजा उठला, स्नान केलं, संध्या केली, गायत्री जप केला. नदीच्या पैल तीरावर बघितलं, नारायण विमान घेऊन हजर झाले. त्या नारायणाने विमानातनं बाहुप्रसार परिलंभमाणम, दोन्ही हात असे पुढे केलेत आणि त्या भरताला हाक मारली, चल भरता.
भरत निघाला. आता गंडकी नदीचा उगमस्थानाचा प्रदेश, छोटंसं पात्र, हे एवढं स्टेज, एवढं पात्र, उगमाला पात्र मोठं नसतं, एवढं पात्र, 25 पावलं चालायचे आणि विमानात बसायचं. 2-5 पावलं चालला, इतक्यात भरत राजा ज्या दिशेला चालला होता त्या दिशेच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे पाठीमागून सिंहगर्जना झाली. काय झाली? भरत काही घाबरला नाही सिंहाच्या गर्जनेला, मागे वळून सुद्धा पाहिला नाही. 2 पावलं अजून पुढे गेला, पण सिंहाला घाबरून एक गर्भिणी हरिणी, कुठली हरिणी, पळत पळत आली आणि भरताच्या अंगावर येऊन आदळली. आता पाठीवरच आदळली म्हटल्यावर मागे वळून बघणं भाग आहे की नाही. भरताने पाहिलं, इतक्यात त्या हरिणीने प्राण सोडले. तिला तो श्रम दम सहन झाला, पण मरता मरता तिने सुंदर पाडसाला जन्म दिला. आणि ते पाडस जन्माला आलं. भरताने पाहिलं, हातात उचललं, आई मेलीन तिचे, आता उचललं आणि त्या सुंदर पाडसाला बघून म्हणतो, हरणाचं पाडस किती सुंदर आहे. आणि असं म्हणेपर्यंत त्याच्या गळ्यातली वेळ संपली. ती वेळेत तो कुठे जायला पाहिजे होता, आणि तो कोणाच्या प्रेमात अडकला? हरणाच्या पाडसाच्या. हरणाच्या पाडसाच्या सौंदर्याचं कौतुक करू लागला आणि त्याचा देह पडला. हरणाचा चिंतनाचा विषय पुढच्या जन्माला कारण ठरला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. अंतकाळी तुम्ही ज्याचं चिंतन करतात तो तुम्हाला काय मिळतो? जन्म मिळतो. म्हणून अंतकाळी रामाचं चिंतन करावं, म्हणजे राम मिळतो. याने कोणाचं चिंतन केलं? म्हणून हा कोण झाला? हरिण झाला. भागवतात लिहिलंय, हरणाचा जन्म जरी मिळाला तरी पूर्वजन्मीचे संस्कार होते. हरणाच्या जन्मात ते हरिण निर्जला एकादशी व्रत करायचं. कुठलं व्रत? आपण मनुष्य आहोत, आपल्याकडे कॅलेंडर आहे, पंचांग आहे, मोबाईलमध्ये ॲप आहे, तरी सुद्धा आपली एकादशी अनेक वेळा मोडते. अगं बाई, आज एकादशी होती का? मी तर सकाळीच बिस्किट खाऊन घेतलं. आपल्याकडनं होतं, हरणाकडे काही होतं का याच्यातलं? त्याची एकही एकादशी मोडली. सतत आभाळाकडे पाहून नारायणाचा जप तर करता येत नाही. हरणाच्या जन्मात येईल का करता जप? कुठल्या जन्मात करता येतो जप? म्हणून माणसाच्या जन्मात काय करायचा असतो? जप करायचं असतं, नामस्मरण करायचं असतं. वाघ, सिंह किती श्रेष्ठ प्राणी आहेत, पण त्यांना जप करता येत नाही. जप करायला हातही नसतो, धरायला माळही नसते आणि मुखात वाणीही नसते. मग तो ध्यान करायचा, आभाळाकडे एकटक बघायचा, गंगेत स्नान करायचा. परीक्षिता, कुत्रा, मांजर, हरिण, वाघ, सिंह, गाय, बैल हे अल्पायू प्राणी आहेत. असे जन्माला येतात, असे मरतात. 15-20 वर्षाचं काय असतं त्यांचं आयुष्य? असं का? तर हे भोग देह आहेत. कुठले देह आहेत? काहीतरी पाप केलं म्हणून त्या योनीत जावं लागतं. ते पाप संपलं की त्याची मर्यादा संपते. दासाचा जन्म किती दिवसाचा हो? तो काल जन्माला येतो, आज मांडीवर बसतो, उद्या असं केलं की मरतो. भोग देह. माशी किती दिवसासाठी जन्माला येते? 1 महिना. किडा, मुंगी 4 दिवसासाठी जन्माला येतात. भोग देह आहेत. कुठले देह आहेत? हरणाचा जन्म पडला, हरणाचा देह संपला, हा आता ब्राह्मण कुळात जन्माला आला. मग याने ठरवलं आता या जन्मात मुक्ती मिळवायचीच. अंतकाळी काहीही बघायचं. मग आपल्याला काही बघायचं नाही तर आपण एखाद्या संतांच्या सान्निध्यात जाऊन राहू. म्हणून तो भरत गंगासागर क्षेत्री कपिल मुनींच्या आश्रमात जायला निघाला.
पण आता आश्रमात घुसणार इतक्यात आश्रमातनं एक राजा आला, सिंधू संवेर देशाचा राजा. त्याचं नाव रहुगण. काय नाव? मी हे शेवटच्या दिवशी सगळे नावं विचारणार आहे बरं का तुम्हाला. तुम्ही माना डोलवू नका नुसत्या. जो नाव सांगणार नाही त्याच्याकडनं हिरवी नोट घेणार, गोपाल कृष्ण भगवान. आणि जो नाव सांगणार त्याला हिरवी नोट मी देणार, काळजी करू नका. घेणार पण आणि नाव सांगितलं तर देणार पण. विद्वान माणसाचा सत्कार करायला पाहिजे की नाही. रहुगण राजा. कुठला राजा? तो आला आणि भोयांना म्हणू लागला, पालखी उचला. ते भोई हात जोडून उभे आहेत. महाराज, तुमच्या पालखीला 4 भोई पाहिजे. आम्ही 4 भोई आलो, पण एक भोई आजारी पडलाय. आता 3च भोई पालखी कशी उचलणार? त्या राजाने या भरताला हाक मार, अरे इकडे पालखी उचल. राजाच्या बोलण्यातली जरब एवढी होती की न बोलता भरत त्याच्या जवळ गेला आणि त्याने पालखी उचलली. एक पाऊल टाकलं आणि त्या भरताने विचार केला, कोण कुठला हा मनुष्य, मला काळा गोरा काही माहिती नाही, पण आश्चर्य त्याचं ओझ माझ्या खांद्यावर आहे. भागवतात या ठिकाणी शुकमुनी सांगतात, एकदा आपला सुद्धा खांदा तपासा. आपण दुसऱ्यांचेच ओझे वाहतोय बघा. आपल्या खांद्यावर आपलं ओझं आहे का हो? खरं सांगा, आपण कोणाचे ओझे वाहतो? खरं सांगा ना, कोणाचे वाहतो? दुसऱ्यांचेच धुणे धुत बसलो आहे. पण भरताने विचार केला, याला खांद्यावर घेऊन घेतला ना, आता याला ब्रह्मज्ञानात चिंब भिजवून काढू. ती वेळ लगेच आली. 5-50 पावलं गेला असेल, इतक्यात एक वारुळाचं जंगल होतं. त्या वारुळातनं मुंग्या बाहेर पडत होत्या. याने सगळ्या मुंग्या चुकवल्या. पण एक क्षण असा आला, कसंही पाऊल दिलं तरी मुंगी पायाखाली चिरडली जाणार. हा भरत म्हणतो, मुंगी पायाखाली चिरडली, ती मरणार, मरताना माझ्याकडे पाहणार, पुढचा जन्म मुंगीचा. मग त्या भरताने दुसरा विचार केला, म्हणे राजा गेला उडत, मुंगी मरू द्यायची नाही. मुंगी मेली तर एक एक्स्ट्रा जन्म घ्यावा लागतो, म्हणून त्याने टुनकन उडी मारली. परिणाम, पालखीला 4 भुई आहेत, 3 चालतायत, 4थ्याने उडी मारली. काय होईल? सगळेच खाली पडतील. 3 भुई, 4था हा राजा, पालखी खाली पडली. राजाच्या डोक्याला तो पालखीचा दांडा लागला. डोक्याला टेंगूळ आलं. तो चिडून बाहेर आला. त्याने तलवार उपसली आणि त्याच्या लक्षात आला, हा 4था भोई आगाऊ आहे. त्याने त्या भोयाला तलवार दाखवली आणि सांगितलं, वधिष्यामी, मी तुझा काय करतो? आता हा भरत होता, तो म्हणे, राजा माझा वध करशील? वधिष्यामी मला म्हटलास? म्हणे हो. म्हणे तू मला मारू शकत नाही. राजाच्या हातात तलवार होतीच. त्याने त्या ताड वृक्षावर चालवली. ताड वृक्ष शेजारी होता. वृक्ष 2 भागात उन्मळून खाली पडला. आता तो रहुगण म्हणतो, अरे भोया, तुझं शरीर वृक्षापेक्षा टणक आहे का? माझ्या तलवारीची धार बघ, 2 भागात काय झालं? तुटला. तुझं शरीर तर त्याच्यापेक्षा कोमल आहे. आमच्या भरताने हाताची घडी घातली. म्हणे, हो हो राजा, मला म्हणतोस वधिष्यामी, मी तुला मारेन असं म्हणतो आणि वध माझ्या शरीराचा करतोस. अरे राजा, मी म्हणजे माझं शरीर नाही, मी म्हणजे माझा आत्मा. आणि माझा आत्मा तूच काय, कोणीही मारू शकत नाही. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. नैनं छिंदन्ति शस्त्राणि, आत्म्याचे 2 तुकडे होऊ शकत नाही. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. पावक म्हणजे अग्नी.
अग्नीत आत्मा टाकला जळू शकत नाही. न चैनन क्लेदयन त्यापो, आप म्हणजे पाणी, पाण्यात आत्मा टाकला पाण्यात आत्मा बुडू शकत नाही. न शोषयति मारुतः, मारुत म्हणजे वायू, वायू आत्म्याला, आत्मा ओला असतो ना आर्द्र, सुखवू शकत नाही. कारण माझा आत्मा सच्चिदानंद घन आहे. माझं शरीर मरू शकतं. कारण का, मी आज सकाळी उठलो, स्वच्छ धोतर नेसलं, इस्त्री केलेलं धोतर नेसलं, तुमच्याकडे एसटीत बसून भागवताला आलो, मध्ये अर्धा तास झोपलो, चुरगळलं, दुसऱ्या भागवताला जाईल अजून चुरगळेल, रात्री जेवताना एखादा अन्नाचं शीत पडेल, रात्रभर त्या धोत्रावर मी झोपेल, सकाळी ते वस्त्र मलिन झालेलं असेल, मग मी उद्या सकाळी ते वस्त्र काय करतो, काढून टाकतो, नवीन वस्त्र परिधान करतो. तसा आत्मा अधूनमधून शरीर बदलून टाकतो. ज्याप्रमाणे आपण वस्त्र बदलतो तसं आत्मा काय बदलतो, कधी बदलतो, जीर्ण झालं की. हे धोतर जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत वापरणार ना मी, पण जीर्ण झालं की टाकून देणार. आपण जन्माला आलो, आपल्याला दातच नव्हते, हळूहळू 2 आले, 2चे 4 आले, 4चे 8 झाले, पडून गेले, परत नवीन आले, दुधाचे पडले, पाण्याचे आले, किती आले, 1 2 3 4 28 29 30 31 32. अक्कल दाढ सुद्धा आली, उशिरा आली मला थोडी, पण आली. पण हळूहळू वय वाढायला लागलं, 32 31 30 29 28 27 26 आणि शेवटी तर आकाशात कसा एखादा तारा लुकलुकतो तसा दात लुकलुकतो एकच. मग तो आत्मा म्हणतोय छे जीर्ण झालं, ते शरीर टाकून देतो आणि नवानी गृह्णानी नरो पराणी, परत मरतो आणि नवीन जन्म घेऊन येतो. मरण शरीराचं असतं, आत्म्याचं नसतं. रहुगण राजाला लक्षात आलं, हा भोई नाही, हा कोणीतरी ब्रह्मज्ञानी पुरुष आहे. मग ब्रह्मज्ञानी पुरुष आहे, खांद्याकडे लक्ष गेलं तर खांद्यावर जानवं दिसलं. आणि ब्राह्मण देवा, तुम्ही जे काही बोलले ते मला ऐकावंसं वाटलं, पण सगळं समजलं नाही. तुम्ही बोलले ते बरोबर, पण मला सगळंच समजलं, समजेल असं बोला. म्हणे त्यात समजण्यासारखं काही नाही, तुला सोपं सांगतो. मी कोण आहे हे ओळखणं, याला म्हणायचं आत्मज्ञान. काय म्हणायचं, मी कोण आहे. तुम्ही ओळखलं का हो स्वतःला, नाही ओळखलं म्हणजे आपल्याला काय नाही. आणि आत्मज्ञान झाल्यावर नारायण कोण आहे हे ओळखणं, याला म्हणायचं ब्रह्मज्ञान. ज्ञानाचे 2च प्रकार, आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान. हे 2 ज्ञान प्राप्त झाले की मनुष्याचं परमकल्याण होतं. तू परत याला मार त्याला मार असं म्हणणार नाही. त्याच्यासाठी तुला 2 ज्ञान व्हावे लागतील. म्हणे महाराज हे 2 ज्ञान कसे मिळतील. म्हणे त्याच्यासाठी भगवंतांचा नामस्मरणाचा भाग स्वीकारावा लागेल, भगवंतांचं नाम घ्यावं लागेल. परीक्षित राजाने प्रश्न विचारला, भगवंतांच्या नामात असं काय आहे की ते नाम घेतल्याने मनुष्याला आत्मज्ञान ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. म्हणे भगवंतांचं नामात काय, ऐक. कान्यकुब्जेति देशे अजामील नाम वैभटा. कान्यकुब्ज देशामध्ये अजामीळ नावाचा ब्राह्मण राहत होता. कुठल्या देशात, कान्यकुब्ज म्हणजे हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर कानपूर शहर, उत्तर प्रदेशातलं लखनौ शहर. काल्पीची लढाई माहिती आहे का तुम्हाला, ते काल्पी शहर. प्लासीची लढाई माहिती असेल, ते प्लासी शहर. झाशी शहर, हे सगळे म्हणजे कान्यकुब्ज देश.
या कान्यकुब्ज देशामध्ये एक अजामिळ नावाचा ब्राह्मण होता. एक दिवस एका गावातनं दुसऱ्या गावात जात असताना जंगलात त्याला वेश्या दिसली. तो वेश्येवरती भाळला, वेश्येशी लग्न केलं. आता ब्राह्मणाने वेश्येबरोबर लग्न केलं तर त्याला कोणी पूजा सांगेला बोलवेल का हो? त्याला चरितार्थाचं साधन राहिलं नाही म्हणून तो जंगलात जाऊन लाकडं तोडू लागला. एक दिवस तो लाकडं तोडायला गेलेला असताना त्याची पत्नी धान्य पाखडत होती झोपडीत, आणि त्या अजामिळापासून तिला 4 मुलं झालेले होते. कोणाला? वेश्येला. एक दिवस काही साधू संन्यासी आलेत. त्या वेश्येकडे त्यांनी भिक्षा मागितली. वेश्येने त्यांना भिक्षा दिली. साधूंनी तिच्याच अंगणात शिजवली, भोजन केलं. थोडा वेळ साधूंनी विश्रांती घेतली. साधू निघालेत. जाताना आशीर्वाद दिला, अजून तुला एक पुत्र होईल, फक्त पुत्राचं नाव नारायण ठेव. काय ठेव? कालांतराने तिला पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव तिने आग्रहपूर्वक नारायण ठेवलं. एक दिवस हा अजामिळ ब्राह्मण लाकडं तोडून घरी आला, जेवला, वामकुक्षी घ्यायला झोपला. झोपलेला असताना त्याच्या सर्वांगाला घाम आला, अंगाला थरकाप सुटला, जीव घाबरा होऊ लागला. मला असं का होतंय म्हणून डोळे उघडले. पाहतो तर काय, समोर यमदूत उभे होते. कोण उभे होते? त्या यमदूतांनी यमपाश काढला, गळ्यात अडकवला. अंतकाळी यमदूत गळ्यात यमपाश अडकवतात म्हणून मनुष्याचे डोळे पांढरे होतात बरं का. आवळलं की पांढरं होतं की नाही. घाबरला. कोणाला तरी मदतीला हाक मारली पाहिजे म्हणून याने हाक मारली. कोणाला? मुलाला. मुलाचं नाव होतं नारायण. असं म्हणता क्षणी अंगणात खेळणारा नारायण, त्याच्या कानावर तर तो शब्दही पडला नाही, तो आलाही नाही. पण वैकुंठातल्या नारायणाने 4 विष्णुदूत पाठवले. यमदूत म्हणतात अजामिळ पापी आहे, विष्णुदूत म्हणतात अजामिळ पुण्यवान आहे. यमदूत म्हणतात अहो याने वेश्येबरोबर लग्न केलं, स्नान संध्या काही करत नाही, 4 मुलं वेश्येपासून जन्माला घातले, हा कसला पुण्यवान. ते विष्णुदूत सांगतात हे तुम्ही सांगितलेलं पाप भूतकाळातलंय, पण आत्ता याने नारायण नाम म्हटलं, याचं पाप जळून भस्म झालं. ते यमदूत म्हणतात अहो म्हणे याने काही तुमच्या नारायणाला हाक मारली नाही, याच्या मुलाचं नाव नारायण आहे. आता पुढचं जे कथन आहे ते फार महत्वाचं आहे, नीट ऐका. विष्णुदूत सांगतात या जगतात कोणाच्याच पुत्राचं नाव नारायण असू शकत नाही, कोणाच्याच पित्याचं नाव नारायण असू शकत नाही, कोणाच्याच भावाचं नाव नारायण असू शकत नाही. कारण या जगतात नारायण फक्त एकच आहे, वैकुंठाधिपती चराचरपती लक्ष्मीपती नारायण. म्हणे हाऊ पॉसिबल, आमच्या गल्लीतच 10 नारायण राहतात. तुम्ही म्हणतात या जगात कोणाचंच नाव नारायण नाही. म्हणे हे बघा, नाव कोणाचंही काही असू शकतं, पण नाम सत्यत्वाला कधी उतरतं? नामामध्ये 3 गुण असतील तर. म्हणे 3 गुण कुठले? म्हणे नाम हे रूपसिद्ध असावं लागतं. पहिला गुण सांगा, काय सांगितलं मी? रूपसिद्ध. दुसरं ते गुणसिद्ध असावं लागतं, आणि तिसरं ते लीला सिद्ध असावं लागतं. हे 3 गुण असतील तरच नाम सत्य. आपल्या नामामध्ये रूपसिद्धता नसते, लीला सिद्धता नसते, गुणसिद्धता नसते. म्हणून आपलं नाव आई वडिलांनी काही ठेवलं तरी त्या नामात सत्यता नसते. असतं का हो सत्यता? एका ठिकाणी मुलगी पाहायचा कार्यक्रम होता. त्या मुलीला विचारलं ताई तुझं नाव काय? तिने सांगितलं सुनयना.
तिच्याकडे सहज पाहिलं, तिला जाड भिंगाचा चष्मा. बघा, नाव आहे सुनयना, सिद्ध करू शकली का ती? रूपाने नाम काय व्हावं लागतं? सिद्ध व्हावं लागतं. लक्षात येतंय का? आपल्या मराठीत तर म्हणे नाव सोनूबाई म्हणजे गोल्डनबाई, पण वाळा कसला? कथलाचा हाती कथलाचा वाळा, म्हणजे भ्रम आहे. म्हणजे रूपसिद्धता होत, बर गुणसिद्धता. कधी कधी एखाद्या गावात आम्हाला दरवर्षी भागवताला जावं लागतं. कोणाच्या घरी आमचा मुक्काम ठरलेला असतो. एकाच्या घरात गेलो, एक मुलगा यायचा, काका नमस्कार करतो. मग नमस्कार केला की त्याला विचारावं तू कितवीत? त्याने सांगावं 5वीत. पुढच्या वर्षी परत मी गेलो, तो काका नमस्कार, म्हटलं नमस्कार कितवीत? म्हणे 5वीत. त्याच्या पुढच्या वर्षी गेलो, म्हणे काका नमस्कार, म्हटलं हल्ली कितवी? म्हणे 5वीत. चौथं वर्ष 5वीत, 5वं वर्ष 5वीत. त्याला विचारलं, म्हटलं का रे तुमच्याकडे 6वी नाही का काय? म्हटलं कधी विचारलं की तू काय सांगतो? 5वीत. सारखा 5वीत राहणारा तू कोण? म्हणे काका माझं नाव विद्यासागर. काय नाव? बघा, गुण आहे का विद्यासागराचा त्याच्यात? म्हणजे नाम रूपाने सिद्ध असावं लागतं, तसं गुणांनीही सिद्ध असावं लागतं. आणि तिसरं आहे लीला सिद्धता. भगवान श्रीकृष्णांनी 6व्या दिवशी मी कथा सांगणार आहे. डाव्या हाताच्या करंगणीवरती 16 कोसाचा गोवर्धन पर्वत 20,000 हत्तींसकट उचलला. किती हत्तींसकट? म्हणून भगवंतांचं नाव झालं गिरीधारी. गिरी म्हणजे पर्वत. पण आमच्या गावात एक मनुष्य आहे, त्याला 10 किलो किराणा उचलता येत नाही आणि त्याचं नाव गिरीधर आहे. लक्षात ठेवा, गिरीधर ही भगवंतांची लीला आहे. आपलं नाव लीला सिद्ध असावं लागतं. भागवत सुरू होतं, एका माणसाच्या अंगावर एका बेडकाने उडी मारली. बेडूक काही करतं का हो? ते चावत नाही, काही नाही, फक्त उड्या मारतं. पण त्या बेडकाचा बुळबुळीत गुळगुळीत स्पर्श झाला. तो मनुष्य घाबरला, थै 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 उडी मारू लागला, धोत्र असं करू लागला. त्याला विचारलं का घाबरले? अहो म्हणे बेडकाने उडी मारली. म्हटलं बेडकाला काय घाबरायचं एवढं? तुम्ही बेडकाला घाबरणारे कोण? म्हणे माझं नाव नरसिंह. सिद्ध झालं का हो नाव? लक्षात ठेवा, नाम हे सिद्ध व्हावं लागतं. विनोदाची भाषा सोडून द्या. नाम 3 ठिकाणी सिद्ध व्हावं लागतं. रूप सिद्ध, लीला सिद्ध, गुण सिद्ध. मग भगवंतांचं नाम रूप सिद्ध आहे, लीला सिद्ध आहे, गुण सिद्ध आहे. म्हणून नारायण नाम उच्चारलं की ते फक्त वैकुंठाधिपती नारायणाला लागू होतं. या जगतात नारायण नाव हजारो जणांचे असू द्या, पण नारायण शब्दाने ओळखला जाणारा फक्त कोण आहे? भगवान पूर्ण परब्रह्म नारायण. म्हणून ज्या वेळेस देवता संबंधी नाम घेतलं जातं ते त्या देवतांना उद्देशून लागू होतं. पांडुरंग म्हणाल त्यावेळेस तो पंढरीचाच पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल म्हणाल त्यावेळेस तो पंढरीचाच विठ्ठल. राम राम म्हणाल त्यावेळेस तो अयोध्येचाच राम. कारण भगवंतांचं नाम रूप सिद्ध आहे, लीला सिद्ध आहे, गुण सिद्ध आहे. म्हणून भगवंतांचं नाम प्रत्येकाने घेतलं पाहिजे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, भगवंतांच्या नामात किती गुण आहेत? 3. कुठकुठले? नामसिद्धता, रूपसिद्धता आणि गुणसिद्धता. हे 3 गुण असल्यामुळे नाम कसंही घ्या त्याला दोष नाही. आमच्या वाल्याने उलटं नाव घेतलं, राम रामच्या ऐवजी मरा मरा म्हटलं तरी त्याचं काय झालं? कल्याण झालं. अनेक संतांनी पांडुरंग पुरुष आहे पण स्त्री नावांनी हाक मारलं, विठाई किटाई माझी कृष्णाई. अभंग आहे ना. पांडुरंगाने त्यांचंही काय केलं?
तुकारामांची पत्नी आवली, तिने तर विठोबा पांडुरंगा कधीच म्हटलं नाही. विठ्या काळ्या पांड्या, आपल्या ग्राम्य भाषेत शिव्या देऊन हाक मारायची, तरी पंढरपूरच्या पांडुरंगाने तिच्या पायातला काटा काढला. कारण भगवंतांचं नाम कसंही घ्या, ते रूप सिद्ध आहे, लीला सिद्ध आहे, गुण सिद्ध आहे. त्यामुळे सदैव ते शुचिरभूत पवित्र मंगलकारक आहे. म्हणून या कथेच्या द्वारे भगवंतांचं नाम जर घेतलं तर ते नाम रूपसिद्ध, लीलासिद्ध, गुणसिद्ध असल्याने ते सत्य आहे. आणि ते नाम सत्य असल्याने ते नाम मनुष्याला आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देतं. गोपाल कृष्ण भगवान की. परीक्षित राजाने प्रश्न विचारला, भगवंतांचं नाम ज्ञानाने घेतलं तरी कल्याण होतं, अज्ञानाने घेतलं तरी कल्याण होतं, तर मी अज्ञानानेच नाम घेतो. ज्ञानाने कशाला घ्यायचं? आम्ही कशाने घेतो? अज्ञानाने. आमचं कल्याण होईल का? म्हणे निश्चित कल्याण होईल. तुला मुक्ती मिळेल, पण मुक्तीचा आनंद मिळणार नाही. तू श्रद्धेने नाम घेतलं नाही तर मुक्ती मिळेल, पण मुक्तीचं नाम आनंद मिळणार. पण हेच नाम जर श्रद्धेने घेतलं तर मुक्तीही मिळेल आणि मुक्तीचा आनंदही मिळेल. परीक्षित राजाने प्रश्न विचारला, आनंद रहित मुक्ती आणि आनंद सहित मुक्ती म्हणजे नेमकं काय? शुकमुनी सांगतात, आनंद रहित, आनंद सहित दोनही मुक्ती तुला मी कथेच्या द्वारे समजून देतो, पण उद्या दुपारी 2 वाजता. गोपाल कृष्ण भगवान की. उद्या कथेचा 4था दिवस. उद्या आपल्याला नरसिंह अवताराची कथा ऐकायची आहे, वामन अवताराची कथा ऐकायची आहे, सूर्य चंद्र वंश ऐकायचा आहे. आणि उद्या साक्षात श्रीकृष्णांचा आपल्याला या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करायचा आहे. परवा भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला श्रवण करून गोपाळकाला आणि दहीहंडी करायची आहे. कधी करायची आहे? आज कथेचा 3रा दिवस. 4थ्या दिवशी कृष्ण जन्म, 5व्या दिवशी गोपाळकाला दहीहंडी, 6व्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना 56 भोग आणि भगवंतांचं तुळशी बरोबर विवाह. आणि 7व्या दिवशी सुदामा ब्राह्मणाची कथा ऐकायची, साखर पोह्याचा नैवेद्य घ्यायचा आणि कथेची समाप्ती करायची. उद्या कृष्ण जन्म, परवा गोपाळकाला दहीहंडी, 6व्या दिवशी 56 भोग तुलसी विवाह आणि 7व्या दिवशी कथेची समाप्ती. सगळ्यांनी वेळेत यायचं, वेळेत कथा सुरू करू, वेळेत कथा संपवू. गोपाल कृष्ण भगवान सच्चिदानंद भगवान घे. आजचा नैवेद्य भगवंतांना दाखवा. नैवेद्य दाखवला, आरतीची तयारी करा.